केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या टिटवाळा महागणपती परिसरातील मुख्य काय समस्या आहे आणि इथे काय काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते, हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज घेऊन आले आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. लोकांचे प्रश्न, त्यांचे मत, चला जाणून घेऊया. मी आहे जागृती भोये आणि माझ्यासोबत आहे रेखा जवळ. मी प्रभाकर राजाराम भोईर इथला ग्रामस्थ आहे आणि आज टिटवाळा न्यूज माध्यमातून जे आमचे मित्र राजू टापाल संपादक आहेत त्यांचे मी आभार मानतो. पुन्हा आपण जे आमची मुलाखत घेता आपलेही आभार मानतो. आज टिटवाळा मांडा पश्चिम मध्ये तुम्ही उभे आहात आणि तुम्ही मागे बघत आहात की ही स्टेशनची एंट्री आहे. ही स्टेशनची एंट्री आहे, ही पश्चिमेला येण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग कुठल्या प्रकारे आहे, प्रवेशद्वार बघा कसं असतो आमचा. कचऱ्याने आपलं स्वागत होतं, चिखलाने स्वागत होतं. ह्या पद्धतीचे रस्ते आमच्या गावच्या एंट्रीला आहेत, मांडा पश्चिमला आहेत. तर याच्यामधले हे तुम्ही रस्ते बघू शकता, खालचे रस्ते बघू शकता कशा प्रकारे रस्ते आहेत. म्हणजे आज तुम्ही पाहिलं तर आम्हाला इथे येण्यासाठी रस्ते नाहीत. गटार चिखलातनं कचऱ्यातनं मार्ग काढत यावं लागतं. या व्यतिरिक्त आता इथे बाजूलाच बिल्डिंग आहेत, इथे इथला जो परिसर आहे इथे येण्यासाठी सुद्धा आपल्याला बिलकुल हे नाही आहेत, रस्ता नाही, त्याच्या वाहनं मोठी येऊ शकत नाही, ज्याच्यातनं आपल्याला अग्निशामकची गाडी येऊ शकते. या भागात इथे हा जो स्टेशन परिसर आहे इथला ज्या परिसरात यायला इथे ॲम्ब्युलन्स यायला रस्ता नाहीये, मार्ग नाहीये. आणि ह्या अवस्थेत टिटवाळ्यात मांडा पश्चिमला आम्ही राहत आहात की इथे पाण्याची समस्या तर एवढी गंभीर आहे की इथे ज्या सोसायटी आहेत त्यांना आजही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतं. आणि पाण्याच्या समस्येमुळे आज इथली लोक पूर्वेला गेलेली आहेत, भाड्याने रूम घेऊन राहायला गेलेले आहेत. याचं ह्यासाठी गेलेली आहेत कारण की आज इथे पाण्याची समस्या तेवढीच गंभीर झालेली आहे. इथले आपल्याला एकच म्हणणं आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून आज जे तुम्ही जे समस्या मांडण्याचा प्रयत्न करता नागरिकांकडनं की इथल्या समस्या काय आहेत त्या कळल्या पाहिजेत. इथल्या भावी उमेदवार जे असतील त्यांनी याचं निराकरण केलं पाहिजे. यासाठी त्यांना एकच बोलू इच्छितो की या मांडा पश्चिमवर नेहमीच अन्याय झालेला आहे आणि इथं कुठलीही मूलभूत सुविधा, मूलभूत ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कधीच पूर्ण झालेल्या नाहीत. ज्यात रस्ता, पाणी, वीज, गटर, स्ट्रीट लाईट असतील, अशा अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत. याच प्रकारे आज मांडा गावामध्ये असं कुठलंही आरक्षण आम्हाला दिलेलं नाही की आरक्षणाच्या ज्या जागा असतात की ज्याच्याने आम्हाला मैदान, गार्डन किंवा अजूनही कुठल्या सुविधा मिळतील, तर असं कुठलाही आमच्या गावामध्ये सुविधा दिलेली नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या मांडा पश्चिमला एकच दिलेलं आहे, डम्पिंग ग्राउंडची जो आरक्षण होता तिथे कल्याणचं अंबड बाराव जिथलं डम्पिंग होते त्यांनी विरोध केला म्हणून आज आमच्या माथ्यावर तो डम्पिंग ग्राउंडचा यांनी तिथे चालू केलेलं आहे मांडा पश्चिमला. म्हणजे तुम्ही आम्हाला आरोग्य सुविधा देत नाहीत, परंतु या कचरा डम्पिंगच्या माध्यमातून तुम्ही अजूनही आमच्या आरोग्याशी म्हणजे खेळ करत आहात. आज आम्हाला आजारी पाडण्याचं षडयंत्र रचत आहात. तर ह्याच्यामध्ये महानगरपालिका त्याचप्रमाणे येथील जे नगरसेवक असतील त्यांचा दुर्लक्षपणा, याला आम्ही 100% दोष देतो आणि इथली जनता 100% नाराज आहे मांडा पश्चिमची, कारण की इथे कुठल्याही सुविधा आज आम्हाला मिळालेल्या नाहीत. धन्यवाद. कमलाबाई एकनाथ कालन. आमच्या एरियाला इकडे नाही पाणी, का नाही रोड, का नाही वस्ती काही. हा करता तरी काय तुम्ही अशी? हा ना, मता द्यायला या बोलत आहे का नाही काही? आमच्या इकडे काही बघता का नाही तुम्ही? दुखून तरी बघता का इकडे रोड आहे का नाही, हाय का पाणी? रस्त्यावर पाणी चालले नाही, पाणी सदर येई. मग मता द्यायला या तुम्हाला, मता देवच ना आम्ही. पुन्हा हाय का रोडची तरी सोय इकडं, का पाण्याची सोय आहे? मग त्या कळते का तुम्हाला? बघता का येऊन इकडं काय आहे काय नाही त्या?